दोनदा चालू केलं ना. जीवाने निर्माण केलेली सृष्टी आणि ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी यामध्ये भेद आहे. साधन स्वरूप म्हणजे भोग्य सृष्टी जी आहे ती ईश्वराने निर्माण केली. जे साधन स्वरूप सृष्टी जी आहे ती मायावृत्तीच्या द्वारे ईश्वराकडून झालेली आणि त्याचाच उपभोग घेण्याच्या दृष्टीने जीवकृत सृष्टी तयार झालेली. म्हणून ती अंतःकरण वृत्तीच्या द्वारे अविद्येच्या द्वारे तोच ईश्वर हा जीव स्वरूपाला प्राप्त होऊन सृष्टीतला भोग घेतो असा विषय सांगता येतात. मायावृत्त्यात्मको ईश संकल्प साधनं मनोवृत्त्यात्मको जीव संकल्पो भोग साधन. म्हणजे मायाची जी वृत्ती ती म्हणजे ईश्वर संकल्प आणि सृष्टी साधन आहे. तर मायावृत्त्यात्मक हा ईश संकल्प हा जनव साधनम ही म्हणजे याचं साधन बनवलं, सृष्टीचं साधन. तशा नाना पदार्थ बनवलेले, तर हे काय आपण बनवलेले नाही, जीवाने नाही बनवले. जेवढे भोग्य पदार्थ दिसतात किंवा जे जे सृष्टीला दृष्ट दिसतात पदार्थ ते सगळे ईश्वराने निर्माण केले. पशु पक्षी प्राणी वनस्पती एवढ्या सगळ्या योनी त्यांची शरीर आणि त्याची शरीर हेच कोणी भोग्य बी साधन बनतं आपोआप त्याच्या. आणि हे आता समजा ज्वारी निर्माण केली तर जीवाचं भोग्य झालं जीवाच्या दृष्टीने आणि त्याने ज्वारी निर्माण केली. ज्वारीची मशीन बी निर्माण केली आणि ज्वारीचं त्यापासून उत्पन्न होणारं जे बी तेच कोणी या जीवाचं खाद्य झालं आणि ते भोगामध्ये आलं. निर्माता झाला ईश्वर जीव भोगता. आणि सृष्टी निर्माण करणारा निर्माता आणि भोगता हा दोघही ईश्वरच आहे. तोच या जीवरूपामध्ये येऊन भोग घेताना दिसतो. निर्माण करणारा तोच आहे आणि भोगताही तोच आहे. मनोवृत्ती रूप म्हणजे अंतःकरण वृत्ती जी जीवाची संकल्प भोगायची साधन बाजू नाही. बरोबर. अंतःकरण मनोवृत्ती म्हणजेच अंतःकरण वृत्ती. ईश्वर जगत म्हणजे जगत करता आहे पण म्हणजे कुंभारासारखा ते असं लौकिक म्हणजे कर्त्याप्रमाणे तो स्वतः म्हणजे जग घडवीत बसत नाही. मग त्याचा संकल्प मायाकृत जो संकल्प आहे शुद्ध संकल्प तो सृष्टी निर्माण करण्यामध्ये पुष्कळ झाला. त्याला प्रत्यक्ष कृती करण्याची गरज राहिलेली नाही ईश्वराला. त्याच्या संकल्पाने सृष्टी होते, संकल्पाने कार्य होतं. कारण त्याला सत्य संकल्पाचा दाता असं म्हणतात. सत्य संकल्पाचा दाता. आणि जीवाचे संकल्प सत्य नाही, अज्ञानकृत आहे. जीवाचे संकल्प नाही. मग जीवाने संकल्प केल्यावर त्याला कृती करावी लागते. पुढे तो प्रलय काल संपूर्ण जरी सृष्टीकाल प्राप्त झाला तरी पण म्हणजे तो संकल्पानेच जगत निर्माण करतो. म्हणजे प्रलय काल म्हणजे एकदा उत्पन्न झालेली सृष्टी. आता आपण ज्या सृष्टीत आहोत ती स्थिती काल आहे. त्या स्थिती कालाच्या नंतर एक प्रलय काल येईल आणि प्रलय काल करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यात असं आहे पुन्हा तेवढं नाविन्य निर्माण करायचं असेल तर पूर्वी हे करून आता आपण नाही म्हणत का एखाद्या जागेवर घर बांधलेलं असेल आणि त्याला जर पुन्हा बांधायचं असलं तर त्याला बराच कुठं होतो. त्याला ते पूर्ण पाडावं लागतं, सगळंच काढावं लागतं. लोक म्हणतात काय हो पहिलं होतं ना चांगलं होतं ना त्याला काढले होतं. ते म्हणते आम्हाला हे नाही पाहिजे, आता आम्हाला याच्या जागेवर नाविन्य आहे. आणि मग पहिलं पाडणं याचंच न प्रलय, नवीन उत्पन्न करणं, दुसरं उत्पत्ती आणि पुन्हा त्याचे स्थितिकाल. म्हणजे त्याच्यामध्ये काय नवीन निर्माण केलं की लगेच पाडापाडी नाही करत, तर त्याच्यात राहतो तसा घरात. तसा हे सृष्टीरूपी घर हा उत्पन्न करतो, स्थिती असते आणि नंतर पुन्हा नाश करतो आणि पुन्हा नाविन्यपूर्वक नवीन सृष्टी तयार करतो. आणि हे सगळं काम त्याच्याकडेच करतं, ईश्वराकडून करतं. हे जीव करत नाही. आणि मग ते करत असताना केवळ त्याचा संकल्प काम करतो. एकोहम बहुश्याम असं म्हटलं की तो एकटाच अनेक रूपाने नटायला लागतो. बहुश्याम म्हणाला की लगेच त्याच्यात ब्रह्मदेव तोच होतो, विष्णू तोच होतो, रुद्र तोच होतो.
ते 3 देव अस्तित्वात नसून एकच ईश्वर अनेकत्वाला प्राप्त होतो आणि जीवही तोच झाला आहे. एकला एकटाची झाला नानाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी काय नंदा एकला एकटाची जाणार थोडं सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी आनंद नंदनचा बाळ ब्रह्मचारी मूळचा तो ब्रह्मचारीच आहे पण एकला एकटाची झाला ना ही संकल्पने झालेला आहे. ईशकृत सृष्टी पाहून ना म्हणजे आपल्याला असं वाटतं का त्याच्या अनुकूल कल्पना करतो म्हणजे जीव त्याच्याविषयी मनोऋषीच्या द्वारे ते सृष्टीचा भोग घेतो. पण ईश्वराने उत्पन्न केलेल्या वस्तूच्या स्वरूपाविषयी म्हणजे निराळ्या भोग्य रूपच नाही म्हणजे अहो पण ईश्वराने उत्पन्न केलेल्या वस्तूच्या स्वरूपावरून निराळे भोग्य स्वरूपच नाही अशी काय झाली शंका म्हणताना शंकाच मांडली पाहिजे. त्याला उच्चारताना सुद्धा लक्षात येतं की ही शंका आहे नाहीतर मग वाचन केल्याप्रमाणे होत. तेव्हा जीव त्याचाच भोग्यकार उत्पन्न करतो असे कसे म्हणता असे कसे म्हणता येईल तर म्हणता येणार नाही असं म्हणायचं त्यांना. आता दुसरा श्लोक सांगतोय सांगा जवळ साहेब नाही केलं ना ईशनिर्मित मन्यादो वस्तुन्नेकविदे भोक्तृती वृत्ती नानात्वात् तद्भोगो बहुतेष्यते. म्हणजे ईश्वराने निर्माण केला तो एकच मणी आहे असं म्हणजे एकच पदार्थ निर्माण केला पण त्याचं भोगासाठी आहे त्याची म्हणजे जीवाने अनेक पदार्थ उत्पन्न केले त्याचे. ईश्वराने ईश्वर निर्मित मन्यादव म्हणजे मनी आदी करून जे जे पदार्थ आहेत ते निर्माण केले म्हणजे एकाच रूपाने निर्माण केले पण त्या एका मण्याचा भोग घेताना जीवाने त्याच्यात आपले भाव टाकलेले आणि भावाच्या द्वारे तो भोग घेतो. काय म्हणताय भोक्त्याची चित्तवृत्ती नाना प्रकारची असल्यामुळे त्याने अनेक भोगाचे त्याच्यात म्हणजे हे केलेलं आहे. त्याची चित्तवृत्ती नाना प्रकारची आहे कारण भोग घ्यायचा असेल तर चित्तवृत्तीचा विषय आहे ना. चित्तवृत्ती जर नसेल तर भोगच होत नाही. चित्तवृत्ती जागा पाहिजे ना. निजलेनी अंगेती सर्पतैसी उर्वशी असं म्हणतात. जो झोपलेला आहे आणि त्याच्या अंगावरती साप गेला. साप भाव निर्माण करणारा पदार्थ आहे ना. भीती एका ठिकाणी भीती किंवा उर्वशी म्हटलं तर प्रियत्व तर त्या ठिकाणी हे दोन्ही भाव पण झोपलेला त्याच्या चित्तवृत्ती नाही आणि चित्तवृत्ती नाही तर सर्प अंगावरून गेला तरी काही देणं घेणं नाही किंवा अनुकूलताही नाही आणि तो गाढ झोपलेला आहे माऊली म्हणतात तसा चित्तवृत्तीच्या द्वारेच तो काय करत असतो नाना प्रकारचे भोग घेत असतो. जर चित्तवृत्ती जाग्यावर नसेल तर भोग होत नाही. काय माणसं असे पाच बसलेले असतील तर आपल्याला वाटतं आपल्याकडे पाहतात काय नाही ते आपल्याकडे पाहत नाही कारण ते त्यांची चित्तवृत्ती जाग्यावर नाही. जिथे चित्तवृत्ती असते तिथे भोग होतो. त्याचा तो म्हणा याचं ही बी झालं स्मरण झालं आपण काय म्हणतो त्याला स्मृती त्या गत प्रिय पदार्थाची स्मृती झाली तर तो मनुष्य दुःखी होतो असं म्हटलं. गत प्रिय पदार्थाची स्मृती झाली. गत म्हणजे गेलेला प्रिय पदार्थ जो गेलेला आहे त्याची स्मृती झाली आणि तो असा जरी एकत्र असा पाहत राहिला तरी तो काय होतो शून्यात पाहतो दुःखी असतो काय तो त्याची चित्तवृत्ती जिथे असेल तिथं त्याचा भोग होतो. ईश्वराने निर्माण केलेल्या पदार्थांचा भोग कसा घ्यायचा हा तो जीव ठरवतो. भोक्त्या जीव आणि नाना प्रकारचे स्वभाव असल्यामुळे त्यांच्या ठिकाणची जी रुची असते ती आणखी भिन्न प्रकारची असते. त्यामुळे ते पदार्थाविषयी तसेच भिन्न पदार्थाविषयी ते प्रत्येक जीवाची रुची भिन्न आहे. कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं काहीच सांगता येत नाही. कोणाला काय आवडतं काहीच बोलता येत नाही. पण त्याची ती रुची असते आणि त्याच्याप्रमाणे तो भोग घेत राहतो म्हणून तो मग त्याप्रमाणे भिन्न कल्पनाही करतो.
त्याच्या कल्पना सुद्धा अशा भिन्न 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 होत राहतात. त्या कल्पनेप्रमाणे तो त्याचे बरे वाईट भोग घेऊ शकतो म्हणजे ते. आणि ते पदार्थ अनेक प्रकारचे बनतात असे ते मी त्याला वाटतं की आम्हीच बनवतो म्हणजे असं मानतो. असं वाटतं त्याला तसं, पण ते ईश्वर निर्मित असतात. जसं आता गहू, ज्वारी, डाळी ह्या कोणी बनवलेल्या आहेत तर ईश्वर निर्मित आहे, त्याच्यात काहीच बदल नाही, त्या जशाच्या तशा आहे. पण त्या डाळीमध्ये बदल करून म्हणजे त्याचं पीठ करून त्याच्या पिठात आणखीन दुसरं काय टाकून त्याचे बी अनेक प्रकार करतात. भरडा करून भरड्याचा भोग वेगळा, बारीक मैद्याचा भोग वेगळा, आणि भरडा केला तर त्याची झाली लापशी, त्याची लापशी झाली. म्हणजे त्या शिजवण्याच्या प्रकारावर सुद्धा भोग वेगवेगळा होतो. एकच हुलगा, त्याच्या हुलग्याला जर घोटून काढला तर हुलग्याचं काय होतं? माडगं केलं, दिवशी त्याचे भोग भिन्न भिन्न केले का नाही. आणि तो खाणारा मनुष्य आहे तो त्याचे भिन्न तो तयार करतो, आणि तो हुलगा नावाचा पदार्थ येतो. त्याप्रमाणे जीव एकाच पदार्थ अशी अनेक कल्पना कशात लोक सांगतो. झालं की एवढंच आहे. जीव एकाच पदार्थाविषयी अनेक कल्पना कशा करतो ते दाखवत आहे. ऐका. हरी ऋष्यते को मणिं लब्ध्वा, रुध्यत्यन्यो रुलाभतः, रुध्यत्यन्यो रुष्यते को मणिं लब्ध्वा रुध्यत्यन्यो रुलाभतः, रुष्यत्यन्यो मणिं लब्ध्वा रुध्यत्यन्यो रुलाभतः, रुष्यते मणिं लब्ध्वा रुध्यत्यन्यो रुलाभतः. पश्यत्येव विरक्तोऽत्र, न रुष्यति न कुप्यति, पश्यत्येव विरक्तोऽत्र न रुष्यति न कुप्यति, रुष्यते को मणिं लब्ध्वा रुध्यत्यन्यो रुलाभतः, पश्यत्येव विरक्तोऽत्र न रुष्यति न कुप्यति. पश्यत्येव विरक्तोऽत्र न रुष्यति न कुप्यति, रुष्यते को मणिं लब्ध्वा रुध्यत्यन्यो रुलाभतः, पश्यत्येव विरक्तोऽत्र न रुष्यति न कुप्यति. रुष्यति एकः मणिं लब्ध्वा क्रुध्यति अन्यः हि अलाभतः. रुष्यति त्यानंतर एकः मणिं लब्ध्वा क्रुध्यति अन्यः हि अलाभतः, पश्यति एव विरक्तः अत्र न रुष्यति न कुप्यति. पश्यति एव विरक्तः अत्र न रुष्यति न कुप्यति. सांगा शिंदेचा. रुष्यति एकः रुष्यतः एक रुष्यति रुष्यति एकः रुष्यति हाँ रुष्यति एकः मणिं लब्ध्वा क्रुद्ध्यात् अन्य क्रुध्यति अन्यः अलाभतः, पश्यति एव विरक्तो अत्र न
रुष्यति विरक्तः अत्र न रुष्यति न पुष्यति. रुष्यति म्हणजे आनंदित होणं. एकः कोणीतरी एक जण मनुष्य एकः मणिं लब्ध्वा, ज्याला मण्याची प्राप्ती झाली आणि त्याला तो अनुकूल आहे. त्याच्यातही अनुकूल असला पाहिजे बरं का, कारण तरच आनंद होणार आहे. अनुकूलता आणि प्रतिकूलता हे घटक काम करतात. तर तेव्हा आता मण्याच्यात प्रतिकूलता हा ही घटक असू शकतो असं काही नाही सांगता येत. मग यांनी आता उदाहरण देताना प्रतिकूल म्हणे, प्रतिबंधक म्हणे, ते वेगळे का? नाही, आपण त्याला दुसरं उदाहरण घेऊ. आपण तयार करू ना दुसरं. इथे मण्याचा काय अर्थ? मण्याचा हिरा घेतला. हे हिरा रत्नच आहेत ना, मग त्या रत्न असं ते हिराला एक टोकदार असतो बरं का चांगला. तर तो ह्याच्यातला आणि मग त्याच्यात तो रस्त्याने चालला होता आणि त्याचा लाल मणी त्याच्या पायाखाली आला. म्हणजे तो हिऱ्यामध्ये बी वेगवेगळे प्रकार आहेत ते. आणि मग ते पायाखाली आला तर असं टोक निघालेलं होतं ते. आणि ते काय त्याचं टोक किती कठीण असेल, पायात असं ती मोडल्यानंतर त्या सिच्युएशन काढलेलं होतं. तो म्हणला काय वा अशी दगडी टाकून ठेवले देवाने. त्याच्या दृष्टीने तो काय झाला, दगड झाला. त्याने ते काढला आणि असं टाकून दिला. काय ही अशी दगडी, काय निबार दगड असतो. तोच दगड एक जणांनी पाहिला. म्हटलं का इतका निबार म्हणल्यावर काहीतरी विशेष असतो. त्याने असं पाहिलं तर ते होता हिरा. त्याच्या दृष्टीने त्याला त्याचं ज्ञान, कारण त्याला अनुकूलतेचं ज्ञान असेल तरच काम होईल, नाही तर नाही तर धनगर आहेच ते रत्नपारखियाच्या गावी रत्नपारखी वेगळा आणि धनगराने बांधलेला वेगळा. त्याने ते म्हणजे त्याच्या दृष्टीने अनुकूल, ज्याचा एकाला अनुकूल आहे एकाला प्रतिकूल आहे आणि एक नुसताच पाहत राहिला असं. तेवढं काय चाललंय कोणा दगडी पाहत्यात ते अशी. त्याला त्याच्याविषयी काही देणं नाही, उपेक्षित. तर मग पडलेला असला तरी तो म्हणजे हे तर आमच्या इथं बांधावर लय दिवसापासून पडून. ते सत्यभामेच्या वडिलाकडे मणी होता. तो रोज एक मन मणी होता तो. तर ते सतराजी त्याचे वडील, हा त्यांचे एक मन सोनं तयार होतं दररोज तयार करायचा तो मणी तयार करून देतो तो मणी. सतराजी त्याचीच मुलगी केली ना भगवान श्रीकृष्णाने. त्यांनी दिली ना. मग आता ह्याचा उपयोग कोण करणार ना. मग भगवंतांनी द्वारकेसाठी केला सगळं. त्या असे अनेक मणी आहेत. अनेक मण्यांच्या कथा बी आहेत भगवंताला जोडून आलेल्या. मणी मंत्र आहे की अग्नीचा प्रतिबंधक मणी, उत्तेजक मणी ते वेगळे आणि रत्न असणारे त्यांनाही मणी रत्नाचा मणी. म्हणून आता हिऱ्यांच्या मध्ये बी वेगवेगळे आहेत. ते लाल, निळे अशा प्रकारचे हिरे बी आहेत. माणिक ते त्याच्यातलाच प्रकार आहे तो. माणिक हाही हिरा. लालाला माणिक म्हणतात ना, लालला काय, निळ्याला काहीतरी वेगळीच नाव आहे त्याची. ती वेगळी. आपला काय कोर्स नाही झालं झालं आहेत ना. ते चालू आहे, त्याची विक्री होते. त्याची विक्री करतात ते. तुम्हाला कोणती रास आहे तुमची, कोणत्या राशीला कोणता बरोबर बसेल सूट, त्याला ते करतात. त्या जर तुमच्याकडे आहेत मणी आहेत का यांच्याकडे आहेत खडे आहेत. ते ओरिजिनल नसतील. ओरिजिनल खूप महाग असणार, प्रश्नच नाही. त्या कॅरेट वरती त्याचं कॅरेट लागते. चालेल. तर तेव्हा एक हा मणी लब्ध्वा रुष्यति. तर एक मनुष्य त्या मण्याला पाहून त्याला त्याचं ज्ञान आहे आणि कसं आहे तर अनुकूलता आहे. तो त्या मण्यांची किंमत करोडो रुपयावरती आहे म्हणून ते रुष्यति. आणि एक आणि दुसरा अन्य हा ही अलाभता हा क्रुध्यती. म्हणजे तो रुसला, रागावला त्याच्यावर. कारण त्याला बाणा ही दररोज मी याला पाहत होतो आणि याचं एवढं मोठं. ते म्हणलं ठीक आहे, ते रस्त्यात पडलेला मणी मला मिळाला. आणि कोणता रे म्हणजे आज त्यांनी दाखवला असं. तो रस्त्यात पडलेला होता, मला नाही मिळाला आणि ह्याला मिळाला. त्याच्यामुळे त्याला काय झालं, रागावला, दुःख झालं त्याला. म्हणजे एक कृत्यती, एक रुष्यती आणि विरक्त हा पश्यती. कोणी एक अत्र दुसरा मनुष्य काय विरक्त आहे म्हणजे विरक्त आहे असं एखादा. किंवा आपण असं गृहीत धरू की कोणी एखादा खरोखरच ओरिजिनल संन्यासी आहे, ओरिजिनलच आहे, तो चित्तात विरक्त बनलेला आहे. त्याला
सोने रुपये आम्हा मृत्तिके समान सोने रुपये आम्हा मृत्तिके समान खडे पाषाण माणिक पाषाण माणिक पाषाण खडे जैसे तुकोबराय म्हणतात तसं माणिक पाषाण खडे जैसे आम्हाला काय त्याच्याशी मग ते कसे झाले त्यांच्या दृष्टीने म्हणजे हे झालं ज्ञान विज्ञान उपेक्षित झाला तर त्यांच्या दृष्टीने उपेक्षित झाला म्हणून किंतु न रुष्यती न कुप्यती कोण विरक्त पुरुष न रुष्यती आणि न कुप्यती आनंदी होत नाही आणि रागवतही नाही एकाला आनंद होतो एकाला दुःख होतं आणि एकाला दुःखही होत नाही आणि आनंदही होत नाही असे 3 प्रकार झाले मनाचे नाही आपली जीवन मनाचे नाही प्रकार. तर त्या भोक्त्याकडून त्या मनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीवरून हे प्रकार बनतात याला जीवसृष्टी असं म्हणतात आणि मनी निर्माण करणारा एकच त्यांनी फक्त ईश्वर सृष्टीत निर्माण एक केली पदार्थ निर्माण केला अनेक नाना भेद भाव 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 आणि मग त्याच्या विनियोग भाव भोग्यता याच्यावरून केलं एक मनी सापडला तर करोडो रुपये भेटत असल्यावर त्याचा भाव बदलला ना चला वाचा जीव एकाच पदार्थाविषयी अनेक कल्पना कशा करतो ते दाखवितात श्लोक सांगितलाय ऋष्यते कोमणीं लब्ध्वा हृद्यत्यन्यो यलाभतः पश्यते यलाभतः य नाही रु य ओ रु अला अच अ मध्ये रु केलेला आहे. हृदय संस्कृत शब्द हृदय आहे ना त्यातला रु रु आपण तसं ना हृदय हा शब्द जसा आहे ना त्याच्यातला पहिला अक्षर रुलाभत असं म्हणायचं रुलाभतः 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 पश्यते व विरक्तोत्र न रुष्यति न कुप्यति अन्वयार्थ सांगितलाय एक हा मणी लब्ध्वा रुष्यति एक जीव मणी मिळाल्याने आनंदित होतो अन्य हा ही अलाभतः क्रुध्यति दुसरा त्याची प्राप्ती न झाल्यामुळे रागवतो कारण तो तिथंच पाहायचा त्याला त्याने ते का तेव्हा दोघांच्याही परिचयाचा मनी पण एकाला मनी मिळाल्यानंतर त्याचं ज्ञान झालं आणि अनुकूल ज्ञान झालं त्याला त्याचे जे पैसे मिळाले ते म्हटला बघाना दिवस म्हणजे आम्ही दररोज पाहत होतो ते पण त्याने उचलला आणि त्याने नेला आणि त्याने असं केलं त्याला ते ज्ञान झालं तू का नाही उचलला तुला ते त्याची किंमत माहीत नव्हती पण त्याला किंमत कधी कळाली त्याचे पैसे झाल्यावर आणि मग तो म्हणला मी घेतला असता तर किती चांगलं झालं अशी बरेच लोक म्हणतात हात निघून गेल्यावर जोपर्यंत असतो तोपर्यंत काय नसतं त्याची किंमत ह्या वस्तू पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध होत्या बऱ्याच सहज सोनं सुद्धा उपलब्ध होतं ना सोना हा धातू आहे ना तो सहज उपलब्ध होतो सृष्टी त्याला काय प्रक्रिया नाही केली जात त्या खोऱ्यामध्ये ना त्याचे आकाराच्या खाणी ते डायरेक्ट त्याचे ते कण 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 वाहत येतात पाण्यामध्ये आणि त्यानंतर चाळून चाळून पाण्यातून काढतात ते विशेष आहे पातळ तर नदीची सोन्याची वाहते प्रश्नच नाही जावा आपण कोणता किडा आहे म्हणजे ना सोन्याची नदी किडा पण आहे किडा पण आहे काय सोन्याचा किडा नाही तो खाऊन त्या मातीपासून सोनं तयार होतं असं काहीतरी तशा तर बरीच प्रक्रिया दिलेली आहे ना त्याच्यात प्रक्रिया पण म्हणजे ते इकडे जशी लोक खाणी अभ्यास आहे बंद ना करतात. तसं इकडे जशी खाणी तशी पाताळात नदी आहे असं फरक पडतो. काही याच्या पिंपळाच्या पानापासून सोनं तयार होतं माहिती तुम्हाला? माऊलींनी सांगितलं होतं ज्ञानेश्वरीत नाथ महाराजांनी ओवी काढून टाकली किरीट त्यांनी होई काढून काढून ठेवली काढून लोकांनी नाही तर ते ज्ञानेश्वरी वाचलीच नसते ते सोन्याच्या नादाला लागले असते त्यातून सांगितलं अत्र विरक्त हा पश्यती एव पण त्या मनाची इच्छा न करणारा विरक्त त्याला नुसते पाहतो विरक्त नुसता पाहतो कारण त्याला त्याच्यात अनुकूलता प्रतिकूलता जाणवत नाही त्याचंच नाव विरक्त येतो त्यापासून त्यांनी सोड चिठ्ठी घेतलेली किंतु न रुष्यती पण आनंदित होत नाही न च कुप्यती व रागवतही नाही प्रकाश सांगितलाय ईशकृत पदार्थ एकच असतो खरा पण तो आपणाला मिळावा अशी इच्छा करणाऱ्या दोघांपैकी
ज्याला मिळतो त्याला आनंद होतो व ज्याला मिळत नाही त्याला दुःख होते. पहा, ईशकृत पदार्थ असतो खरा एकच, पण ज्याला मिळतो त्याला आनंद आणि त्याला मिळत नाही त्याला पूर्वी आता नाही राहिले जास्त, पण पूर्वी त्या रॉकेलसाठी लय जीव हे करायचे लोक, लाईन लागायची आणि ते दुसरीकडे भेटायचं नाही. मग तिथे कुपनावर आले आणि त्याने असे डबे घेऊन गेले, एकाला भेटलं आणि एकाला नाही भेटला. ते जवळ नंबर येऊन गेला ना समजा, त्या माणसाला काय त्याला लगेच दुःख झालं असं रागावत. आणि शेवटचा म्हणून त्याला मिळाला, त्याला आपला शेवटला नंबर लागला आणि आपल्या त्याच्या पदरात पडला आणि त्याच्या शेजारी त्याला नाही मिळालं तर काय झालं? दुःख झालं. पदार्थ एकच आहे का नाही? तसा त्याला ज्याला मिळतो त्याला आनंद होतो आणि मिळत नाही त्याला पण याविषयी जो निस्तृष्ण असतो ज्याला तृष्णा नाही, तत्विषयक तृष्णा नाही, मनामध्ये इच्छाच नाही त्याची, तर त्या व्यक्तीला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. त्याला सुखही होत नाही व दुःखही होत नाही. तिथं एखादा कोणी संन्याशी चाललेला असला, जो रात्री झाडाखाली झोपतो किंवा मंदिरात झोपतो, त्याला दिव्याचं काही गरज नाही, कशाचीच गरज नाही, त्या माणसाला रॉकेल नुसता असा पाहतच राहतो. एक आनंदित झाला, एक दुःखी झाला आणि एक नुसता पाहत. असे आपण नेहमी पाहतो. अर्थात तिघा जण जीवांना एकच पदार्थ तीन प्रकारचा भासतो. हाच प्रकार जगात सर्व ठिकाणी चाललेला आहे. सगळ्या ठिकाणी चाललेला. तुमच्या गरजा काय आहे तर त्याच्यावरती भाव बी तयार होतात. ज्याला गरज नाही ना त्याला त्याच्याशी काही संबंध राहत नाही. काय चाललंय काय देणं घेणं नाही चाललं, ज्याची गरजच नाही. आणि जीवाने काय केलेले आहेत, भोग्यवृत्ती धारण करून या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या द्वारे हे ईश्वर सृष्ट पदार्थ भोग्य बनवलेले आहेत आणि त्याच्यापासून तो आनंद लुटण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे विषय सुखाचा विचार करत राहतो. तर तेव्हा अशा प्रकाराने हे जगत चाललेलं आहे. तर मग हे जीवाने चालवलेलं आहे म्हणा ना. हे जगत चालवलंय कोणी? जीवाने. त्या भगवंताने निर्माण केले पदार्थ. त्या दगडाला तशी काय किंमत आहे का? तो दगड तसाच पडला, पण तो खाणीतून बाहेर आला, त्याला फोडला, त्याच्यात त्याला आकार दिला, त्याची बारीक केली तर त्याचा विनियोग वेगळा. ती जर मोठी असेल तर वेगळा, अजून मोठी असेल तर ते म्हणजे टाका रोडला, त्याचा विनियोग वेगळा. मोठा दगड असेल तर त्याला म्हटले कापून त्याला लगेच भिंतीला बसवला, त्याचा विनियोग वेगळा. प्रत्येक एखाद्या चांगला दगड असेल त्याची बनवली मूर्ती, त्याचा विनियोग वेगळा. जास्त उपयोग किती संपूर्ण सगळेच उपयोग आहेत ना. काय त्यापासून नाना प्रकारचे पदार्थ तयार, दगड, त्याच्यामध्ये असणारी खनिज, म्हणजे आतमध्ये त्या ह्याच्यामध्ये पुष्कळचे खनिज आहेत, युक्त येते, नुसता असा दगड नाही येते. म्हणून त्याच दगडाची माती होते, त्या मातीपासून वृक्षाची झाडं वाढतात. माती कशाची झाली? याचीच झाली, त्याची वरची झीज झाली, त्याची माती झाली, मातीतून त्याच पदार्थापासून हे वनस्पती त्या उगवल्या, त्याच्यापासून माणसं जगली. म्हणजे अशी ही सायकल एकसारखी चालू आहे आणि याच्या जीवाने हे सगळं घडवलेलं आहे. हे मंदिर किंवा हे ईश्वराने नाही निर्माण करून दिलं, तर हे मानवांनी निर्माण केलं. पूर्वीचे सुद्धा आपण ती लेणी पाहतो ना, लेण्या दगडने देवाने निर्माण केला आणि लेणं कोणी निर्माण केलं? मानवाने. त्यात कोरून 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 असे एकदम मूर्ती बनवल्या. कुठे काय? हा सगळा भावनांचा खेळ. ज्याच्या जशा भावना जशा असतील त्यावेळेला त्या पद्धतीने ते होत चालतं आणि ते अगदी सहजतेनं होतं. सगळे व्यापार तुम्हाला घर बांधायचं असेल तरी तुम्ही म्हणता थांबा बरं प्लॅन पाहू आपण. तो प्लॅन कोणाच्या डोक्यात शिजला? त्या माणसाच्या. इंजिनियरला बी सांगताना तो आम्हाला असं असं पाहिजे, अशा तोही विचारतो किंवा तुम्हाला काय काय करायला लागणार, तेव्हा आम्हाला असं असे पाहिजेत, आमची एवढी व्यवस्था करायची, मग इथं करा, तिथं करा. नाही आम्हाला हे किचनच्या समोर टॉयलेट नको, तर त्याला आम्हाला नाही आवडत. मग तुमचं हे टॉयलेट आपण असं करायचं का, इकडं घ्यायचं का? तो प्लॅन तयार झाला का नाही? आणि असं सगळा प्लॅन तयार झाल्यावर त्याची वास्तू तयार झाली. देवाने केली का? मानवाने घडवली. मानवाने त्याच्याबरोबर देवाने मटेरियल पुरवलं.
वास्तविक मटेरियल कोणाचं आहे? देवाचंच आहे. देवाचं आहे. त्याचा विनियोग त्याच्यातलंही सगळं देवाने निर्माण केलेलं नाही आणलं. त्याला जे लागत होतं ते आणलं. कारण आता तर भरपूर मटेरियल आलंय. आत्ताच्या नवीन इमारतीत ना त्याच्यासाठी जी वापरले जाणारे मटेरियल ते आपल्याला काहीला माहिती सुद्धा नाही की हे मटेरियल त्या इमारतीत वापरलं जातं. तर असे एवढे सगळे तयार झाले त्याच्या त्याच्या भावनाप्रमाणे आणि त्याच्याप्रमाणे त्याचा खेळ चाललेला आहे सगळं. चला तर असे किती चाललेले म्हणताल तर ऐका. आणि त्यामुळेच मनुष्यांमध्ये अनंत भेद, अनंत आचार, अनंत नियम, अनंत समजुती व अनंत भोग होतात. हा आणि पहिली गोष्ट अनंत भेद. अनंत भेद तयार झाले का नाही? पदार्थ जो निर्माण केलेला आहे. समजा आपण आता इथं पुढे येणारच आहे. ते एका स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे. भार्या स्नुषानंदाचे असं केलेलं आहे. म्हणजे अनंत भेद तयार होतात. जसा पदार्थ एकच असतो. आता स्त्री ही एकच आहे का नाही? पण तिच्या बाबतीत म्हणजे एकाच पदार्थाच्या बाबतीत भावनांच्या द्वारे पित्याची ती मुलगी झाली, पतीची भार्या झाली, मुलाची आई झाली, सुनबाईची सासू झाली, सासूबाईची सून झाली, जाऊबाई झाली, अशी नणंदबाई म्हणजे ती झाली. एकामध्ये तिचे व्यवहार बदलतात ना. म्हणजे पहा अनंत भेद झाले दिसतात त्याच्यात तयार झाले. त्याचे आचारही बदलतात. आचरण केले जाताना कसे केले ते जातात? बरोबर त्या व्यक्तीसमोर तशा पद्धतीने. त्याच्याबरोबर तेच आचरण केलं जातं. असं त्या पदार्थाचं आचरण दुसऱ्याबरोबर तसं वेगळं होत नाही. तर प्रत्येकाचं आचरण भिन्न होतं. नंतर नियम, त्याच्यातही नियम ठेवलेले असतात. म्हणजे नियमावली येते. त्या पदार्थाबरोबर व्यवहार करत असताना त्याचे नियम लागू होतात तिथं. दुसऱ्याचे नियम तिथं नाही लागू होत. शिवाय समजुती म्हणजे बा एखादी आई असेल, माझ्या पोरांचं मला काय करायचं आहे? पालन पोषण करायचं आहे. ही तिची काय आहे? समजूत आहे. मला असं असं करायचं आहे. म्हणजे तिला जे जे काम मिळालेलं आहे ते तिच्या समजुतीवर आधारित ती काम ते करत राहते. आणि असे अनेक त्याच्या यांच्याशी व्यवहार जसा जसा होईल समजुती. आणि अनंत भोग. तोच मुलगा शाळेतून आला पळत की त्याच आईने उचलून घेतला आणि त्याला लगेच म्हणजे त्याची पप्पी घेतली, मुका घेतला त्याचा की हे काय झाला? भोग. त्या पदार्थात म्हणजे त्या वेगवेगळ्या पदार्थांशी असणारा भोग. तर हे सगळे होतं. आता ह्यातलं कोणतं काय काय तयार केलं देवाने? तर देवाने अनंत भेद नाही केले. काही भेद त्याने निर्माण केले. काही भेद म्हणजे पदार्थामधले जे असणारे वस्तुनिष्ठ भेद हे त्याने निर्माण केले. त्याच्यात काय? काही भेद जीवाने. काही नंतर आचार सुद्धा मानवाकडूनच आचार आणि नियमावली कशी टाकली त्यांनी? तर जीवांनी आपापली नियमावली. धर्म टाकून दिला त्याला. धर्मही त्याच्यातच एक प्रकार आहे. तर आचार निर्माण केले, नियम बसवले, त्याच्यातल्या समजुती आल्या आणि त्यांचे भोगही झाले. निरनिराळ्या भोगांवरून ज्याची कल्पना होते ते जीवाने उत्पन्न केलेले आकार कोणते ते पुढील श्लोकातून सांगतात. प्रिय प्रिय उपेक्षेश्चेत त्याकारामणि गास्त्रयः प्रिय प्रिय उपस्यश्चेत् त्याकारामणि गास्त्रयः प्रिय प्रिय उपेक्षश्चेत् त्याकारामणि गास्त्रयः सृष्टा जीवैरीश सृष्टम् सृष्टा जीवैरीश सृष्टम् सृष्टा जीवैरीश रूपं साधारणं त्रिषु सृष्ट्वा जीवैरीश सृष्टं रूपं साधारणं त्रिषु सृष्ट्वा जीवैरीश सृष्टं रूपं साधारणं त्रिषु प्रियो प्रिय
उपेक्षश्चेत्याकार मणिगास्त्रयः सृष्ट्वा जीवैरीश सृष्टं रूपं साधारणं त्रिषु प्रियः अप्रियः उपेक्षः च इति आकाराः मणिगाः त्रयः सृष्टा जीवैः ईशसृष्टं रूपं साधारणं त्रिषु प्रियः अप्रियः उपेक्षः च इति आकाराः मणिगाः त्रयः सृष्टा सृष्टाः जीना तो दीर्घ केला म्हणून ई निघाला मग सृष्टाः जीव आहे परत इकडे येताना जीव असा शब्द येईल जीवैहे ईशसृष्टं स्वरूपं साधारणं त्रिषु सांगा वैष्णव काका प्रियो प्रियः नाही ना प्रिय अप्रिय प्रियः अप्रियः असं इति आकाराः मणिगाः स्र आला ना त्यातला मणिगाः त्रयः सांगा दातोंडे साहेब काय म्हणतो सांगा सगळा श्लोक प्रियः अप्रियः उपेक्ष च उपेक्षः च इति आकाराः मणिगाः त्रयः सृष्ट्वा जीवैः ईशसृष्टं रूपं साधारणं त्रिषु तर प्रियः अप्रियः उपेक्षः 3 गट पाहिजे होते ना तुम्हाला अनुकूल ज्ञानाचा प्रतिकूल ज्ञानाचा आणि अनुकूल प्रतिकूल विरहित म्हणजे न रुष्यती न गृह्यती त्यांच्या ते संतांचं लक्षणाकडे गेलं आपल्या इथं जे आता चाललंय ते जीवाच्या ठिकाणी हे 3 भाग आहेत कोणते उपेक्ष तर या 3 गोष्टी दिसतात अजून एक केलेला होता गट तो आत्मा केलेला आहे तर आता ह्या ईश्वराने निर्माण केलेल्या या वस्तूमध्ये प्रियः अप्रियः आणि उपेक्षः च इति मणिगाः त्रय अशा एकाच मण्याच्या बाबतीत 3 भाव आकाराः जीवै सृष्ट्वा जीवाच्या बुद्धीतून या तिघांचे भाव जन्म घेतात म्हणजे हे जीवाने निर्माण केले मणी कोणी निर्माण केला ईश्वराने केला त्रिषु साधारणं रूपंच ईशसृष्टम म्हणजे त्रिषु साधारणं पण या 3 आकारामध्ये साधारण जे असते ते ईश्वर निर्मित होय या 3 मध्ये त्रिषु मध्ये साधारण रूप जे असतं ते ईश्वराचं आहे आणि मग विशेष जे आहे ते जीवभूता सामान्य ईश्वराचं सामान्य ईश्वराने सोनं निर्माण केलं सामान्य ईश्वराने सामान्य सोनं निर्माण केलं त्या सोन्याला विशेष केला आकार दिला रूप बनवली दागिने बनवले आणि त्याला मग त्याचा व्यवहार तसा व्हायला लागला
जीवाकडून त्याने त्याच्यात आणखीन काय काय कोणलं मणी टाकले, कुठे काय केले, अलंकार बनवले, तर हा जीवाचा व्यवहार आहे. चला वाचा. निरनिराळ्या भोगांवरून ज्यांची कल्पना होते ते जीवाने उत्पन्न केलेले आकार कोणते याचे उत्तर पुढील श्लोकातून देतात. श्लोक सांगितलाय, प्रियो प्रिय उपेक्षेत याकारा मनिकास्त्रयः सृष्टा जीवै सृष्टं रूपं साधारणं त्रिषु. त जर अलीकडे घेतला तर या कारा म्हणावं लागेल तुम्हाला, आणि जर त नाही घेतला उपेक्षश्चे त्याकारा मणिकास्त्रयः असं करता येईल. चला अन्वयार्थ सांगितलाय. जमतं का तसं? जमत. उच्चार एकदाच करायचा, दोनदा दोनदा नाही करायचा. त्या कारा म्हटल्यावर त आला, आणि उपेक्षश्चे असं म्हटलं मग तुम्ही त नाही घेतलेला, मग तिथं करता येईल. उपेक्षश्चे असं करता येतं. नंतर त्या कारा मणिकास्त्रयः. चला, आणि पदच्छेदाशिवाय उच्चार होत नसेल तर मग उपेक्षश्चे याकारा मणिकास्त्रयः. पुढे अन्वयात सांगितलाय, प्रिय हा अप्रिय हा उपेक्ष हा च इति मणिका हा त्रय हा आकार हा जीवय हा सृष्टा हा जीवै हे जीवय हे सृष्टा हा. सृष्टा हा प्रिय अप्रिय व उपेक्ष असे मनाच्या ठिकाणचे 3 आकार जीवाने निर्माण केले. पहा, हे आकार कोणी निर्माण केले, आणि मण्याचा आकार, मण्याचा आकार ईश्वराने निर्माण केला. त्याच्यात सुद्धा काय नसते, खडकामध्ये असतात ते, म्हणजे असे काही सेपरेट मणी बी ठेवलेले आहेत असे नाही. तर खडकांच्या मध्ये खडकाच्या मध्ये ते आतमध्ये असतात. त्या गारगोट्यांच्या ह्याच्यात बसलेले हे रत्न नाही तर काही माहीत सुद्धा नाही बरं का. त्या गारगोट्यांच्या हे येतं आतमध्ये, त्या गारगोटीत असं ते बसलेलं राहतं. मग त्याचे काय आकार केलेले नसतात. आता ह्याच्यात मला वाटतं फॅक्टरी आहेत आपल्याकडे, आहेत काही, आणि मला वाटतं अहमदाबादला वगैरे काहीतरी आहेत गुजरातमध्ये फॅक्टऱ्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्या रत्न आहेत ना, ते हिऱ्याचे कारखाने आहेत ना. मग ते त्याचं ते काढलं जाऊन त्याला विशेष आकार द्यायचं कामं केली जातात, आहेत ना. मग त्याचे ते कारखाने आहेत त्याच्यात त्या रत्नांना आकार दिले जातात. म्हणजे ओरिजिनल जे मिळतं ते ओबडधोबडच मिळतं. मग मानवाने आकार बनवले त्याला लागेल तसे आकार बनवले. त्याच्यावर त्याच्या किमती बी काढल्या, त्याची घनत्व मोजून, की का ह्याची किंमत किती, याची किंमत किती, ह्याची किंमत किती. काय नाही, गारगोटी सारखंच दिसतंय ते आमच्या बहिणीने आणलेलं आहे. ते 1.25 लाखाचा एक हिरा आणला. तिने ती गळ्यात बांधला. मी म्हणते कशाला रे गारगोटी बांधली, त्याला तुला गारगोटी दिसते का, अरे हिरा आहे म्हटली. असं का म्हटलं, म्हणते हिरा ते 1.25 लाखाला म्हटले घेतलेला आहे. ते म्हणते काय 1.25 लाख, काय त्याचं काय. ते म्हणले त्याची किंमत ह्यांना तरी काय माहिती किती येते का. सोनार काकाने सांगितलं बा 1.25 लाख रुपये द्या. ते त्याने 50,000ला काढणार केला होता ना त्याने. ती एक जण गेला आपल्याकडला तो पळून तिथे बाहेर. एक कंपनी काढली होती पाठीमागं, काहीतरी झालं होतं ते. कुठली कंपनी काढली हिऱ्याची, त्याने ते त्याला काही लोकांना कळत नाही, आणि ज्यांच्याकडे पैसा अव्वाची सव्वा असतो मग ते त्यांना ते काय खर्चायचाच असतो कुठेतरी. विशेष करून ज्यांच्याकडे असंच करोडो रुपये असे बी आलेले असतात. म्हणजे मग त्यांना ते त्याचे हिरे घेतात ते, आणि हिरे घेतल्या तर त्याची किंमत किती हे काय माहिती ते काय म्हणते. तेव्हा ते एवढं घनत्व, त्याचं ज्ञान कुठे त्या. चला, मग त्याच्यावरती ते मी का आपल्यासारख्याला ते गारगुट्याच वाटतात. घ्यायचं तरी काय करायचं त्याचा हा प्रश्न. त्याला आपल्या बी गळ्यात बांधून फिरावं. चला, त्रिषु साधारणं रूपं तु ईश सृष्टं. पण ह्या 3 आकारांमध्ये जे साधारण रूप असते ते ईश्वर निर्मित होय. प्रकाश सांगितलाय, ज्याला मणी मिळतो त्याला त्यापासून सुख होत असल्यामुळे तो प्रिय, ज्याला मिळत नाही त्याला दुःख होत असल्यामुळे तो अप्रिय.
व ज्याला त्याविषयी इच्छाच नसते बरं. त्याला त्यापासून सुख दुःखादी काहीच होत नसल्यामुळे तो उपेक्षो. उपेक्षा असे 3 म्हणजे त्याची नजर उपेक्षा कोणाकडे पाहण्याची त्या पदार्थाकडे पाहण्याची तो उपेक्षित असा पडला. अहो सोन्याला तुम्हाला जर सोनं दिलं तर तुम्ही लगेच ते म्हणताल वा 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 असे यावेळेला दीपावळी सगळ्यांना काय वाटू आपण सोनच वाटून टाकू 2-2 तोळे. जगात प्रसिद्ध पाठ होईल आपला. बोलाची चकडी बोलाचाच पाठ. आणि ते असं झाल्या आणि तेच जर आमचे राका बंका हो, तेच त्यांना. वंका त्यांना जर सांगितलं बा सोनं वाटायचं जळाची माळाची. ते म्हणते काय बावळट माणसं बसलेली तिथं. एक त्यांना त्यांच्या दृष्टीने घाण झाले असं आहे ना. म्हणजे उपेक्षित आहे का नाही आहे. त्यांच्या जगात आपल्याला असं वाटून घेऊ नका की याच्याविषयी कोणीच उपेक्षा नाही नाही, पण आहे. कोणीतरी सारांश सांगितलाय की प्रिय अप्रिय व उपेक्ष असा हा मनाचा त्रिविध आकार ईशकृत नसून जीवांच्या संकल्पामुळे होत असतो बस. असे सिद्ध झाले. बरोबर आहे. जीवाच्या संकल्पाने तो होत राहतो. ज्याचा जसा संकल्प तसा त्या पदार्थाचा आकार तो पाहत असतो. आणखी एक दृष्टांत देऊन जीवकृत आकार अधिक स्पष्ट करतात. भार्या स्नुषा ननंदाच भार्या स्नुषा हरी याता मातेत्यनेकदा भार्या स्नुषा ननंदाच याता मातेत्यनेकदा प्रतियोगी धियायोषी प्रतियोगी धियायोषी विद्यतेन स्वरूपतः प्रतियोगी धियायोषित विद्यतेन स्वरूपतः प्रतियोगी धियायोषित भार्या स्नुषा ननंदा च याता मातेत्यनेकदा प्रतियोगी धियायोषित विद्यतेन स्वरूपतः विद्यते न स्वरूपतः भार्या स्नुषा ननंदा या च याता माता माता तू इति तेत्य माता इति अनेकदा तू सुद्धा बसतंय त्याच्यात अनेकदा त्याच्यात तू अनेकदा असं येतं. माता इति तू अनेकदा प्रतियोगी धिया योषित त अर्धा घेतला विद्यते न स्वरूपता भार्या स्नुषा ननंदा च याता माता इति तू अनेकदा प्रतियोगी धिया योषित विद्यते न स्वरूपतः. शिंदेताई मागच्या भार्या स्नुषा ननंदा च याता माता तो इति तू ते तेत्य असं त्या इति तू अनेकदा प्रतियोगी दिया योषित विद्यते न स्वरूपतः. भार्या म्हणजे स्त्री कोणती तर
पतीच्या दृष्टीने पत्नी, तिचं नाव काय आहे? भार्या. दुसरी आहे स्नुषा. स्नुषा म्हणजे सूनबाई, सासऱ्याच्या दृष्टीने सूनबाई. नणंद. नणंद कोणाच्या दृष्टीने? मुलीच्या भाऊजाईच्या दृष्टीने नणंद. मला सांगा. नाही, मला यातलं कळत नाही जास्त. याता. याता म्हणजे जाऊबाई. आणि जाऊ कोणाच्या दृष्टीने? तर जाऊबाईच्याच. जावा जावा असं, आम्ही जावा जावा आहेत असं म्हणजे. आणि माता. माता कोणाच्या दृष्टीने? मुलाच्या दृष्टीने माता. आता ह्याच्यात एवढी नावं आली पण स्त्री एकच आहे ना, म्हणून हा श्लोक आलेला आहे की एकच स्त्री एवढ्याने नटलेली की ज्याच्यात तिलाच भार्या म्हणतात, स्नुषा म्हणतात, नणंद म्हणतात, तिला सासू म्हणतात, याता म्हणतात, माता म्हणतात. तर याता म्हणजे आत्याबाई. म्हणजे जाऊबाई जाऊबाई असेल एखादा शब्द आणखी. इति प्रतियोगी धिया म्हणजे प्रतियोगी धिया म्हणजे त्यांचे प्रतियोगी कोण? जसं आता भार्याचा प्रतियोगी पती, स्नुषाचा प्रतियोगी सासरा. सासऱ्याकडून तिला स्नुषा म्हटली, ही आमची सुनबाई. तर नणंद भावजाई तिथं प्रतियोगी. तर प्रतियोगी धिया योषित अनेकदा भिद्यते. तर ती एक स्त्री अशा अनेक दृष्टींच्या द्वारे काय करत असते? अनेक भेद निर्माण, भेदाला प्राप्त होत असते. तर स्वरूपतातून भिद्यते. तिचा काय स्वरूपता भेद झालाय का? नाही. स्वरूपता स्त्री एकच आहे आणि ती अनेकात आलेली, प्रतियोगी भिन्न भिन्न झाली तिची. वाचा. आणखीन एक दृष्टांत देऊन जीवकृत आकार अधिक स्पष्ट करतात. श्लोक सांगितलाय, भार्या स्नुषा नणंदाच याता मातेत्यनेकदा प्रतियोगी. सगळ्यांनी पाठ करा बरं का. प्रतियोगी धिया योषित विद्यते. सोपं आहे ना, श्लोक पाठ करायला सोपं आहे ना. आमचं स्वरूपच येते आता स्त्रियांसाठी. पाठ करा. भार्या स्नुषा नणंदाच याता मातेत्यनेकदा प्रतियोगी धिया योषित विद्यते न स्वरूपता. सांग. अन्वयाचं सांगितलंय, भार्या स्नुषा नणंदा याता माताच श्री सून नणंद जाऊ व आई इति प्रतियोगी धिया योषित अनेकधा भिद्यते इत्यादी प्रकारे एक स्त्री पती श्वशुर इत्यादिकांच्या दृष्टीने अनेकशः भेद पावते. स्वरूपतः तू न भिद्यते. योषित म्हणजे पती, श्वशुर आणि अनेकदा इत्यादींच्या दृष्टीने अनेक भेदाला प्राप्त झालेली आहे. स्वरूपता वाचा. पण ती स्वरूपतः भेद पावत नाही. प्रकाश सांगितलाय, स्त्री हा ईशकृत पदार्थ सर्वत्र एका स्वरूपाचा असतो. स्त्री याचा अर्थ ते शरीर जे आहे ते असं बनवलेलं आहे, ते ईश्वराने बनवलेलं आहे. त्याच्यात आपले भाव आपण टाकलेले आहेत. जीव आपले भाव टाकत असतो. अगदी पक्षी सुद्धा टाकतात. ज्या अंड्यातून जे पिल्लू बाहेर पडतं ते पिल्लू माझं आहे असं त्या पक्ष्याचा सुद्धा भाव बनतो. त्याने काय खाल्लंय? त्या पक्षाने जे अन्न खाल्लंय त्याच्यापासून त्याच्याच पोटात ज्या अंड्याची उत्पत्ती झाली त्यालाही माहीत नाही कसं झालंय. हे का माहिती? काय काहीच नाही त्या पक्षाला, काहीच माहिती. त्याने त्याचं ते अंड त्याचा परत त्या अंड्यावरती त्याच्याच पोट्यामध्ये ते अंड ते ठेवता येते. त्याच्यापासून उबगलं की ते पिल्लं बाहेर पडलं की ते माझं पिल्लू आहे असं त्याचा भाव होतो. त्याचा ते सांभाळ करते. बाहेरून जाऊन चारा आणतंय, त्याला चारता येते. ईश्वराने निर्माण केलेलं अंड ईश्वराने केलं, पक्ष ईश्वराने केला, भाव निर्माण पक्ष्यांनी केला. हे माझं आहे असं पण. आणि जीवाने मानवाचं बी तेच झालेलं आहे. त्याने विश्रांत जरी केली ती बाहेर घेऊन टाकली असं ना. तुम्ही वन खात्याचे साहेब पाहिला आम्ही प्रत्येक. बरोबर आहे. एवढे स्वच्छता ठेवतात ते त्यांच्या घरात. त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. म्हणजे स्वच्छ धरलं थोडं. मी पाहिले ते बरेच कोटी पाहिले. त्या कोट्यामध्ये घाण नसते बरं, कावळ्याचं सोडून.
त्याला कळतच नाही जास्त आणि तो घाणीतच राहतो. कावळ्याचं कुठं पाहिलं का तुम्ही? त्याच्यात गाड राहत तारा वगैरे असतात. काय बी टाकता येते त्याला, ते बी डोकं नाही काय आणून टाकलं लाकडं टाकता येते आहे ना. द्राक्ष रसा आंबर रसा त्यावेळी तोंड वेळे तोंड सडे सडे काय वायसा. व्हायचा हा. कावळे अशी वेळ काही सडले अथवा साजूक तसं आहे. सडन द्राक्षरस, आंबरस, काय डोळे फुटती टुटुळा दिवसा कावळ्याची कावळ्याचे नाही. काय डोळे फुटती अशी ओवी आपण पहिल्यांदा घेतली. तेव्हा अशा प्रकाराने आहे. पण पतीच्या दृष्टीने ती पत्नी, सासऱ्याच्या दृष्टीने सून, भाऊजाईच्या दृष्टीने नणद, जावेच्या दृष्टीने जाऊ व अपत्याच्या दृष्टीने आई होती. सारांश म्हणजे किती तिचीच नाव आली ही सगळी. आई, सुनबाई, पत्नी, भाऊजय, नणद, ते सगळ्या आत्याबाई म्हणजे सासू ना. हा सासूबाई आत्याबाई कोण आहे? आत्याबाई मुलांच्या भाषाच्या दृष्टीने आत्याबाई आत्याबाई. भाषा प्रतियोगी भाचा प्रतियोगी झाला. तर असे त्याचेच नाव आहे. हे वास्तविक स्त्री जी निर्माण केलेली ती कोणी? ईश्वराने आणि हेच तुम्ही पुरुषाच्या बाबतीतही होते. म्हणजे नुसतं स्त्रीचं झालं असं नाही. मामा, काका. तर हा एकच पुरुष, हा पती, तोच वडील, हा तोच बाप, तोच चुलता, सासरा सासरा, काका, मामा, दीर, जावई, किती भरपूर झाले. भरपूर माझे आहेत सगळ्याचे. आणि माणूस एकच, आणि तो एकटाच माणूस एवढा नटला. असा सगळ्या भाव असे भाव तयार झाले बा. आणि व्यवहार, आचरण, नियमावली बी त्याला लागू. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला जे नातं असतं ना त्याच्यात नियमावली ती काम करत असते. हा जावई म्हणजे चला. सारांश ईश निर्मित एकच पदार्थ पाहणाऱ्याच्या दृष्टीने भिन्न भिन्न होतो हे निर्विवाद आहे. बिलकुल. अहो पण एका स्त्रीचे भार्या, स्नुषा इत्यादी प्रकारे निरनिराळे ज्ञान जरी झाले तरी त्यामुळे तिच्या स्वरूपातही भेद होतो असे दिसत नाही कसं? अशी शंका घेतली. तर तिच्या स्वरूपातही भेद होतो असे दिसत नाही. आणि भेद नाहीच आहे ना. आम्ही कुठं म्हणतो भेद आहे? स्वरूपात म्हणजे ईश्वर निर्मित पदार्थाच्या स्वरूपात भेद होताना दिसत नाही. स्त्रीमध्ये कुठे भेद पडला? म्हणजे तिला जर आई म्हटलं तर आई म्हटलं तरी ती स्त्री तशीच आहे. तिच्या पतीने पत्नी म्हटलं तरी ती स्त्री तशीच आहे. एखाद्याने काकू म्हटलं तरी तिच्यामध्ये कुठे बदल पडला? त्या म्हणजे स्वरूपात तिच्यात बदल झाला. मग हा सगळा भावनांचा खेळ आहे. याला जीवकृत सृष्टी म्हणतात. जीवकृत सृष्टीमध्ये पदार्थात बदल करायची गरज नाही. पदार्थ तोच राहतो. भावनेत बदल, भावनेमध्ये बदल झाला, पदार्थ तोच राहिला. काहीच नाही. तो पदार्थ जसाच्या तसा आहे सगळा. त्याच्यात भावनेमध्ये बदल केला. चला. तेव्हा निरनिराळे अहो पण एका स्त्रीचे भार्या, स्नुषा इत्यादी प्रकारे निरनिराळे ज्ञान जरी झाले तर ज्ञान झालं हे मान्य त्याला, तरी त्यामुळे तिच्या स्वरूपात भेद होतो असे दिसत नाही. तर स्वरूपात भेद होण्याची आवश्यकता सुद्धा नाही. तर अशी शंका घेऊन सांगतात की नंतर पाहू. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.